याचा असं ड्रेस शिवलं तर मुलांसाठी नको. ठिपक्यांची रांगोळी रस्त्यावरनं चालली असं काय सेक्शन आहे हे वेगळं आहे असं म्हणून. हे सगळं आपलं सिग्नेचर कलेक्शन आहे. एक ना ब्राऊन कलरचा ड्रेस घालणारी बाई फिरते, चेहऱ्यावर ॲटिट्यूड आहे तिच्या. ती आली इकडे तर तिला म्हणाव इथे अलाउड नाहीये. ओके ओके ठीक आहे सर. थँक्यू. हा फ्युजन म्हणजे काय, कशाचं फ्युजन आहे? राहू दे आवडतंय का नाही बघू ना. काय घाई तुला? मला तुझं दुकान आहे? मी त्यांच्या काय ताई काय म्हणता ओळखतात मला असं काय यार सूरज, चेहरे वाकडे करून माझ्यासोबत शॉपिंगला येऊ अगं नका. पण ऑलरेडी आपण इकडनंच साडी नाही, घेतली ना अरे माझी पण राणी. म्हणूनच घ्यायची मला अगं इथलं साडी. लग्नात तिकडनंच घेतली ना. म्हणूनच लग्नातली. ते यार सूरज, अगं खूप महागडे आहेत हे. नमस्कार, मी कविता कोपरकर. तीच्या पसंतीची प्रथा ह्या आमच्या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे. ह्या सिरीजचं हे करण्यामागचं आमचं ध्येय असं आहे की ज्या ब्राईड्स आहेत, यंग ब्राईड्स आहेत, यंग कपल्स आहेत, ते जेव्हा वेडिंगच्या साडीसाठी शॉपिंगला येतात तेव्हा काय घडतं, पडद्यामागे काय स्टोरीज होतात, इमोशनल ड्रामा काय होतो. आजची स्टोरी थोडीशी खास आहे. सो 1 वर्षापूर्वी आम्ही एक मोठा डिसिजन घेतला लग्न करण्याचा आणि साधारण 1 वर्ष पूर्ण झालं आहे. आज ॲनिव्हर्सरी आहे. मी तिला खूप ऑप्शन्स दिले साक्षीला की बाबा तू काय घेणार आहेस, आणि मग शेवटी नाही हो म्हणता ती म्हणली की प्रथामध्ये जाऊ. म्हटलं प्रथा, इथे साड्या मिळतात आणि ऑलरेडी तू लग्नामध्ये आणि रिसेप्शनमध्ये प्रथाच्याच साड्या नेसल्यात. मला असं वाटतं की प्रथा मी जे रन करते हा साड्यांचा, हँडलूम साड्यांचा बिझनेस, ह्याच्यामध्ये खरी विक्ट्री किंवा खरी जीत आम्हाला कधी वाटते जेव्हा तो कस्टमर आमच्याकडे परत येतो, तो खरा आनंद आहे आणि ती खरी विक्ट्री आहे असं मला वाटतं. आणि आजची स्टोरी पण तशीच आहे. सूरज आणि मानसीच्या वेडिंगमध्ये त्यांनी प्रथाच्याच साड्या घेतल्या होत्या, नेसल्या होत्या तिने, आणि 2 अप्रतिम साड्या तिने चूज केल्या होत्या. तेव्हा हे आमचं प्रथाचं मोठं स्टोअर पण नव्हतं, छोट्या जागेमध्ये प्रथा होतं. आणि आता त्यांच्या फर्स्ट ॲनिव्हर्सरीसाठी शॉपिंगसाठी पण ते प्रथामध्ये आले आहेत. बघूयात ही स्टोरी कशी उलगडते. वैताग नुसता वैताग. जेव्हा ह्या बायकांसोबत शॉपिंगला जायला लागतं ना, असं होतं की बाप रे, आता मोठी सत्व परीक्षा जी असते पुरुषांची ती बेसिकली या स्त्रियांच्या शॉपिंगमध्ये असते. सूरज वॉज व्हेरी इरिटेटेड. बेसिकली त्याला ऑब्व्हियसली यायचं नव्हतं. लीस्ट इंटरेस्टेड इन एनी काइंड ऑफ शॉपिंग. मी त्याला कसं कन्व्हिन्स केलं की फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे, मला यायचं आहे, चल वगैरे. सो ही ॲग्रीड ऑन दॅट. आणि बेसिकली आमचं लग्न कोयमतूरमध्ये झालं योगिक पद्धतीने. आणि तिथे मी 2च साड्या नेसल्या होत्या, एक लग्नाची मेन आणि रिसेप्शनची. सो महाराष्ट्रीयन पद्धतीत 5 साड्या असतात आणि माझं ते स्वप्न कुठेतरी राहून गेलं होतं की मला खूप साड्या नेसून खूप ब्राईड व्हायचं आहे. सो मी सूरजला कायम म्हणायचे की चल ना यार सूरज, परत एकदा लग्न करूयात. बट ही वॉज लाईक नाही यार, आता माझ्यात पेशन्स नाही आहेत. पण आय थॉट की इट्स अ गुड चान्स टू हॅव अ साडी. छान केलं नवीन दुकान. छान आहे, पण साड्या नेसायच्या नसतात तर घ्यायच्या का असतात तुला? आणि तुझ्याकडे किती कपडे आहेत? तू का कपडे घेतोस एवढे? बरं, मी खूप कपडे घेतो, सगळं बरोबर आहे तुझं, पण मला एक कळत नाही, तुला प्रथा दिसतंय, नवऱ्याची व्यथा नाही दिसत? नाही दिसत आहे. मला हे आवडतं म्हणून मी इथे येते. हाय, गुड Hi. मॉर्निंग, वेलकम टू प्रथा. थँक्यू. काय म्हणताय? मस्त. तुम्ही कशा आहात? छान. साडीज बघायच्या आहेत ना? हो. हो, स्वस्तातल्या स्वस्तात काही असतील तर. मला हँडलूम आणि कांजीवरम. दोन्ही प्रकार आहेत आपल्याकडे. दोन्ही साड्या बघून घ्या. Yes, अगदी yes. करेक्ट ठिकाणी आलाय. Okay. छान दोन्ही प्रकार बघून घ्या. सगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतात. थँक्यू. पैठणी बघायच्या. इथे सर्व प्रकारच्या पैठणी आहेत. तुम्हाला वेगवेगळे बुट्टे, वेगवेगळे टाईप त्याच्यामधले. काही ब्रोकेड पैठणी म्हणून असतात, कॉटन पैठणी आहेत. तसं तिकडे गढवालचा पूर्ण सेक्शन आहे. गढवालमध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, तुम्हाला दाखवतील. बसा, असं बसा. आधी त्यांना पैठणी बघायच्या. येस. यातली ही वाली फर्स्ट ठेवूयात ना साईडला. ओके, ठीक आहे. ब्लू. तू एक काम कर, तुझं बघून घे, हो ऑफकोर्स. 2-4 तुला मी ऑप्शन्स काढ. पेमेंट करताना बोलते. तुला कळलंच असेल हो, मला हो. किती मजा येते. याचं असं ड्रेस शिवलं तर मुलांसाठी नको. ठिपक्यांची रांगोळी रस्त्यावरनं चालली असं वाटतं. ते चेक्स वाले काय आहेत ते? हा, मग त्यातला मला एखादा कलर किंवा पॅटर्न दाखवा.
काय सेक्शन आहे हे वेगळं आहे असं म्हणजे? हे सगळं आपलं सिग्नेचर कलेक्शन आहे, एक्सक्लुझिव्ह साडीज. ती पिंक पण चालेल. हा राईट. खरंच सुंदर साडी आहे. काय रेंज असेल साधारण याची? साधारण 40 to 2 लाख, 3 लाख, 4 लाख. बरं बरं बरं, असू दे असू दे. एक ना ब्राऊन कलरचा ड्रेस घालणारी बाई फिरते, एक चेहऱ्यावर ॲटिट्यूड आहे तिच्या. ती आली इकडे तर तिला म्हणाव इथे अलाउड नाहीये. ओके ओके ठीक आहे सर. थँक्यू. हां, कॉम्बिनेशन युनिक आहे त्याचं. आणि इवन येल्लो पण जो आहे ना तो सटल येल्लो आहे त्याचा, राईट. ब्राईट येल्लो नाहीये. कधी होणार हिचं? मागे प्रथा आहे पण पुढे व्यथा आहे ना. नवऱ्यांची व्यथा दिसत नाही तुम्हाला? बरं, लग्न झालं तरी हाऊस मिटत नाही यांची. यांना साड्या घ्यायच्यात नवीन नवीन, त्याच रंगामध्ये अजून 1760 शेड शोधतात कुठून? कहा से आता है ये टॅलेंट? बरं ठीक आहे, या तुम्ही साड्या घ्या, सगळं करा. आमचे 4 तास घालून काय सुख मिळतं? बरं, त्यात आम्हाला विचारणार 10 साड्यांमधून ही साडी सुंदर दिसते ना, का ही साडी सुंदर दिसते? आता प्रॉब्लेम हा आहे की आपण ती साडी ओळखायची जी तिला हवी आहे. कळतं का? एक छोटासा 19-20 प्रॉब्लेम असतो तो जर का तुम्ही ओळखण्यात चुकलात तर पुढचे 4 दिवस तुमचे ज्या गोष्टींमध्ये जातात ते जर कोणी नवरे बघत असतील तर त्यांना माहीतच असेल. असो, मी काय वेगळी व्यथा सांगू. मी जातो, कारण काय अजून जर का उशीर केला मी तिकडे जायला आणि नाहीच गेलो मी तिकडे तर उगाच सुखाचा संसार होण्यापासून मुकेन मी. त्यामुळे जातो. कशालाही नाही. कशाला हॅलो मॅडम, झालं काय फिरून? मग लागला का शोध? नाही लागला. कशी आहे ही? तुला तर नाहीच आवडणार, जाऊ दे, तुला नाही विचारणार मी. ठीक आहे, ही पण साईडला ठेव. बोलू तर आवडली आहे का? बस ना रे, बस, इथे आहे खुर्ची. थँक्यू. हे बघ, ही मी शॉर्टलिस्ट केली आहे, मी तुला नेसून दाखवतो. ठीक आहे? त्या मला लेसवाला पण दाखव. हो, यातलं काही अजून नाही, फक्त हीच खायची. first वाली? ही फर्स्ट ठीक वाली. आहे. सगळं काय फर्स्ट आहे ना सगळ्यात, ती एक बाजूला ठेव, सी ग्रीन कलर. एक सोप्पं करू का? एक रंग ठरव बरं. नाही सॉरी, हे नाही करू शकत मी. कुठलीही मुलगी रंग ठरवून साडकी बघायला नाही. खरंच इतकं गोड कपल आहे ना हे. त्यांच्यातली केमिस्ट्री, त्यांच्यामधली नौटंकी, त्यांच्यातली होणारे वाद भांडणं ह्यांनी आम्हाला इथलं वातावरणच खूप असं हसतमुख आणि मजेदार झालं आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तिला आवडतात त्या साड्या सूरज बघतोय, पण मध्येच त्याला कंटाळा पण येतोय, मध्येच तो एक चक्कर मारून येतोय. पण छान येणार आहे, हो. वेगळी आहे थोडी. फ्युजन म्हणता येईल ह्याला. हा, पैठणी आणि हा. गडवालचं. तू ते शारदाच्या लग्नात जशी दिसली होतीस ना, हा हा, तशी नाही दिसली ना मी असं. तसं जरा बघ ना, काय बघते जमतंय का? बघते. येस, ही पण सुंदर आहे रे. आणि ही फ्युजन आवडलं मला. हो. फ्युजन म्हणजे काय? कशाचं फ्युजन आहे? राहू दे राहू दे. ही पण एक साईडला ठेवायची. आणि मला त्या लेस तुला चांगलं म्हणलेलं इथे येण्याच्या आधी मिसळ खायला जाऊ, रविवार आहे. गप रे सूरज, मिसळ काय कायमच खातोस. इथेला झाल्यावर मिसळ खाऊ. मला साडी आवडली ना, मी मिसळ देईन तुला. ओके. अगं काय कम्पॅरिझन आहे साक्षी? साडी आवडली की मिसळ? हो, यातली मला टाकू. याचा ब्लाऊज कसा आहे आणि त्याचं सेल्फ आहे. पण नको ही. सेल्फ आहे. का? अरे टाकून बघू, सगळं नाही घ्यायचं. नाही, इश्यू आहे, खूप इश्यू आहे, लक्षात घे. हे ए बघ. सूरज गप्प अगं- बस यार. अगं बघ ना, हा अरे. सॉरी, मला आणलंस तर माझं ओपिनियन तर ऐक. तुला आणलंय मी पैसे द्यायला. काय वाईट आहे या साडीत? किती वेगळी साडी आहे, छान आहे ही, मस्त. पण ही नेसणार कशी? हे असं कसं काय? तुला नेसल्यावर कळेल ही कशी नेसतात. हा, कसा आहे? सॉरी, ब्लाऊज ब्लाऊज हाच आहे, सेल्फ. सेल्फ आहे ना? हा ब्लाऊज आहे इथे. ओके. हा, छान आहे याला बॉर्डर वगैरे. General आत्ताच मी petticoat घेतलं बघ वगैरे. सातारावरून. हम्म. कशा आहेत? छान आहे ना पण? हम्म. काय? बोल बोल. एकच साडी हवी. नाही माहिती मला. मी हे बघ तिथे 4 साड्या किमान काढून ठेवल्या. बाय ही बाय पण साडी. टाटा ती पण ठेवली. गुड बाय गया. मग मी मेजरली फ्रस्ट्रेट झालो होतो आणि मला असं वाटलं की आता चला निघा, मस्त रविवार आहे, मस्त बाहेर जाऊ आणि मिसळ खाऊ. पण या पोरीला साड्या बघायच्यात आणि हिला बघायच्यात म्हणल्यावर मला थांबण्याशिवाय पर्याय नाही. आवडतंय का नाही? बघू ना, काय घाई आहे तुला?
हे किती छान सेक्शन साधारण 40 to 2 lakh, 3 lakh, 4 lakh. डॅमेज पीसेस आहेत तिकडे सगळे डॅमेज नाहीये. डॅमेज डॅमेज पीसेस आहेत असे साक्षी. कोण ठेवतो डॅमेज अरे पीसेस? मला तुझं माहिती. दुकान आहे? मी त्यांच्या काय ताई काय म्हणता ओळखतात मला असं काय करते साक्षी. काय मगाचपासून अख्खं दुकान फिरलोय की ना तुझ्यासोबत. मग एक गोष्ट ऐकशील माझी. काय ती लिंबू कलरची साडी घ्यायची का? सूरज तो लेमन कलर आहे, लेमन येलो म्हणतात. लिंबू कलर का लिंबू कलर? अगं लिंबू कलर. ठीक आहे दाखव. काय लिंबू? दाखव. लिंबू कलर. हा हा हा. तू नेसतोस का सूरज? पोपट पण आहे त्याच्यावर तुझ्यासाठी. माझ्या करिअर मध्ये घुसू नका ह्युमर वगैरे मध्ये आधीच सांग. काय साडी खूप सुंदर दिसते लिंबू कलरच्या साडीमध्ये साक्षी. ठीक आहे. हे पण एक घेऊ मग आपण. मी 4 सेट केलाय, ती 5वी होती. चालेल ठीक आहे द्या. आता तुला आवडली पण मला घ्यायलाच पाहिजे आणि नेसायला तर लागेलच. नको का रे? ते पोपट आहेत त्याच्यावर तुला अरे माहिती मग ना ते आधीपासून उडून ते- जातात पिंजरा पण नाही. आपण दुसरीकडे जाऊ. नाही नाही तर. नको 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 चल चल नको नकोच ते आपल्याला चल. पर्सनली मला जी कॉटन पैठणी आहे मी त्याबद्दल खूप बोललीच आहे. ती एक साडी प्रचंड आवडली आहे आणि त्यांची बनारसी एक लेसवाली नवीन पॅटर्न आहे. सो त्या माझ्या 2 टॉपच्या साड्या आहेत. आय गेस सूर्यला ती लिंबू साडी आवडली आहे. ती आय डोंट नो पोपट आहे त्याच्यावर, लेमन कलरची आहे खरं तर ती, पण त्याला तो लिंबू साडी म्हणतो. पण बघू आता त्याला कुठली आवडली आहे आणि आम्ही काय फायनली घेतोय. 2च पोपट आहेत सूरज. कोण आहेत? तुझा तो ड्रेसच्या रंगामध्ये नको आणू, एक मिनिट. ओह सॉरी. अगं ते मॅग्नेट ड्रेसच दिसतोय. छान तर दिसतीयस तू. म्हणजे बघ कसं काय जमतंय. हे बघ Budget 4 मी मध्ये. ऑलरेडी घेतल्या. हो? ही 5वी आहे. अरे वा. हे प्रभु हे प्रभू हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ? चला ही पण द्या. घुसावलं गण गोत सार बाजार नवऱ्याचा. चालेल ओके ब्लू कलर. हा प्लेन आहे. हॅलो. हाय Hi. फायनली आलीस. जस्ट विचारलं त्यांना. काय 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 कशी शॉर्टलिस्ट दिसतेय? काय काय केल्या की सुंदर दिसते, हो. मस्त दिसते. येस सो मी 3-4 केल्यात. बर. आणि मला तुझ्याकडनंही ऐकायला ते आवडेल की काय. शॉर्टलिस्ट केलेल्या Yes, बघून yes. त्यांना एकंदरीत ब्लू आवडतोय असं हा तो आहे का? नाहीये ब्लू आणि पिंक काइंड ऑफ नाहीये. येस तर छानच दिसते. बघ ना अजून एक एक जरा घेऊन बघ. ती चंद्रकोर बुट्टावाली पैठणी एक सुंदर वाटते मला. वन नाईस पैठणी इन युअर वॉर्डरोब. सो ही आता लक्षात ठेव. येस म्हणजे तुला चालेल. कसं वाटतंय, तुला कोणी आलंय का बरोबर तुला हो ओपिनियन साठी? ऍक्च्युली सूरज आलाय. ठीक आहे आपण शॉर्टलिस्ट फायनल Yes, yes. शॉर्टलिस्टिंग करू आणि मग त्यांना हवं Okay, तर okay. दाखवू. चालेल चालेल. येस. हा ही मी म्हणते. हो दिस इज मी ऍक्च्युली Wow. शॉर्टलिस्ट केलीच होती. सो दिस इज समथिंग डिफरंट. ओके आणि ही फ्युजन म्हणलंय या फ्युजन right आहे ना? correct. So कारण इथे मुनिया पण- इन्स्पायर्ड बुट्टा आहे Yes. बॉर्डरवर. खूप सुंदर आहे. वाव पण सुंदर आहे ग. सुंदर दिसते. किती वेगळी आहे आणि ही साडी अंगावर ठेवल्यावर फारच सुंदर. छान दिसते ना. आणि हा, असं, असं. हा, nice. मस्त. ही तर मस्त आहे ग. पैठणी असून एवढी आणि कॉटन soft आहे. पैठणीमध्ये एक वेगळा कम्फर्ट आहे. Comfort म्हणजे आहे. इट इज मोर ऑफ कम्फर्ट अँड छान आहे ही. कधी ऑफिस पासून Correct. कुठेही Exactly. नेसता येईल. फक्त कविताच नाही, मी सगळ्यांचं कौतुक यासाठी करीन की कुठल्याही स्त्रीला तेव्हा जास्त सेफ वाटतं जेव्हा समोर पण एखादी स्त्री असते साड्या दाखवण्यासाठी. आणि मी सगळ्या या ताई लोकांना जेव्हा बघितलं तेव्हा मला कळलं की अरे हे किती सेफ आहे. यांचं कल्चरलीच किती सेफ ॲटमॉस्फिअर आहे आणि मला ते प्रचंड आवडलं. म्हणजे मी एखादा जर का पुरुष असीन तर मी 100% माझ्या आईला, माझ्या बहिणीला किंवा कुठल्याही स्त्रीला सांगू शकतो की जा प्रथामध्ये सगळं. कारण की जी स्त्रीची नजर असते ना ती थोडी वेगळी असते आणि त्यामुळे पण तो एक फायदा झाला. आणि यांनी जे साड्यांचं सिलेक्शन केलं हा त्याच्याबद्दल काय बोलावं. म्हणजे मी आता तुम्हाला वाटेल की जाहिरात वगैरे करतो पण मी जेन्युअनली सांगतो मला साड्यांमधलं काय कळत नव्हतं. ते मला या कविताला भेटल्यानंतर, या सगळ्या तायांना भेटल्यानंतर आणि माझ्या बायकोचं या साड्यांबद्दल किती नॉलेज आहे. मी घरी फार डिस्कस करत नाही कारण योगच येत नाही, पण मला तेही कळलं. आणि खूप सुंदर साड्यांचं सिलेक्शन या सगळ्यांनी मिळून केलं.
हा कसं वाटतं इकत छान आहे, मस्त म्हणजे आहे. कम्प्लिटली वेगळंच मी वेगळंच, तुला हा. सेक्शन सांगते Yes, की yes. हा पण सेगमेंट बघायला हरकत नाही. ऑफकोर्स सो येस ही पण खूपच सुंदर छान दिसते. आहे ना. आणि ती पर्पल बॉर्डर वाली हो, दाखवली ती का पण आरती? चालेल. नाही, एकदा ती पण दाखव ना, एकदा ती पण दाखव. ही पण सुंदर आहे. ही खूप खूप सुंदर छान म्हणजे ही आहे. जास्ती मला ना हा. विचारलं असतं अशी क्लासी क्लासी आहे. म्हणजे एक सिम्पल फक्त छोटंसं डायमंड पेंडंट किंवा असं घातलं तरी राईट राईट राईट. खूपच सुंदर दिसते. आणि हा कॉम्बिनेशन तुला आता काय फायनल ओपिनियनला काय बोलवायचंय कोणाला काय? सूरज पण मी तेव्हा उडलोच, म्हणजे इतका उडलो की काही विचारू नका. कारण की जेव्हा मी बघितलं की साक्षी त्या ओनर सोबत, ज्या कविता आहेत त्यांच्यासोबतच साड्यांचं सिलेक्शन करत होती, मला खूप भारी वाटलं की एखादा ओनर आपल्या स्टोअरमध्ये असतो आणि तो मदत करतो कस्टमरला साड्या बघण्यासाठी. अरे ये ना, कुठे फिरतोय? प्रेझेंट मॅन ही आवडली का? कशी आहे? एकदम वेगळी छान आहे. एकदम छान एकदम छान. सो मी तिला हाय Yes, hello. सो मी तिला तिने शॉर्टलिस्ट केलेल्या सोडून थोडं काहीतरी वेगळे टँजंट प्रकार दाखवते. सो दिस इज वन ऑफ देम. हे इकत मध्ये आहे. मला आवडलेली एकदम टॉप नॉच चुम्मेश्वरी साडी, ती म्हणजे ब्लॅक साडी होती. आहा हा, म्हणजे लाजवाब. ही पण एक बघ. अरे तुला वा. असं थोडंसं नॉन लग्नी अशी Yes. काही बघायची असेल तर आरती राईट ही राईट पण राईट. खूप सुंदर साडी जरा आहे ही. वेगळीच आहे. तर बघ हे प्रिंटेड टसर मधलं आपलं व्हरायटी आहे. सो छान आहे ना, ब्लॅक छान आहे ना. यांनी खरंच सुंदर साड्या. हा म्हणजे हे जरा दिस इज समथिंग युनिक. सूरजला खरं तर साड्यांमधलं काही कळत नाही, त्याला फारसा काही इंटरेस्ट नाही आहे. पण तिच्या प्रेमासाठी तो आलाय आणि मध्ये मध्ये त्याला थोडासा कंटाळा पण येतोय, तो एखादी चक्कर मारून येतोय. पण मला भेटल्यानंतर त्याला खूप उत्सुकता होती साड्यांबद्दल जाणून घ्यायची. मी छोटी छोटी माहिती देत होते, त्यांनी त्याचा इंटरेस्ट वाढला. जी फाउंडर आहे ह्या प्रथाची, आणि तिच्याशी गप्पा मारता मारता मला एक एक गोष्टी रिव्हील झाल्या. तुम्ही आवडली हे मला. सगळं बघता हो येस माझं आहे प्रथा. Yes. काउंटरवर नाही नाही मी माझा एफर्ट हा मेनली सिलेक्शनमध्ये साड्यांच्या सिलेक्शनमध्ये असतो. सुंदर साड्या आणि, सिलेक्शन केलं. क्लायंट्स आणि स्टाफला सपोर्ट देणं हे माझं काम आहे. आता मला मजा यायला लागली, हो. कारण आता खरंच मग तुझी चॉईस चांगली आहे, पण हे सुंदर साड्या आहेत या. कशी दिसतीये? सुंदर आहे आणि ह्याला ही जी बॉर्डर आहे त्याच्यात डोली आहे. हा, सो हे जरा समथिंग डिफरंट. डिफरंट. ही साडी इकडे का आणली, अंथराईची? मला उन्हात बघायचे कशी दिसते. उन्हातले रंग आणि स्टोअर मधले रंग वेगळे असतात, अशी रिॲक्शन देऊ नको. चालेल ना बघितलं तर? चल. बघू. मानसी म्हणजे सूरजची साक्षी, तिने आले होते ते खरं तर ॲनिव्हर्सरीची साडी घ्यायला, एक साडी घ्यायला, आणि आता तिने 5 साड्या सिलेक्ट केल्या आहेत. मला छानच वाटतं आहे, माझ्याकडनं 5 साड्या जात आहेत. आय एम हॅपी. प्रथाच्या 5 साड्या कोणाला तरी आवडल्या आहेत. फक्त आता ह्याच्यावरती सूरजची रिॲक्शन काय असणार आहे की 1च्या 5 झाल्यात, त्याची रिॲक्शन काय असणार आहे. अर्थात त्याला प्रेमापोटी होच म्हणणार आहे, तो मला माहिती आहे, पण ते बघण्यात मजा येणार आहे. लेट्स सी. बेसिकली मी एक साडी घ्यायला आले होते, बट मी 5 शॉर्टलिस्ट केल्या आहेत आणि सूरजला अजून ते माहिती नाही आहे, कारण का तो त्याच्या फोनमध्ये होता. सो लेट्स सी त्याला कुठली साडी आवडते आणि मला त्याची रिॲक्शन बघायची मी एवढ्या साड्या खरेदी केल्यावर. सूरज सांग बरं मला कोणती साडी आवडली. दॅट ब्लॅक वन. नो, युअर रॉंग. ती पैठणी, जी कॉटन पैठणी. येस, कसली भारी साडी आहे ती. कुठली घेतलीस तू? सगळ्या सगळ्या म्हणजे किती? 5. तुला ती निंबू कलरची आवडलेली कॉटन पैठणी ब्लॅकवाली पण मला छान दिसत होती यार, कविता ताईने सजेस्ट केली होती, ती मस्त आहे ती. आणि अजून एक घेतली आहे मी, गढवाल घेतली. अरे वा, क्या बात आहे. ज्यांनी कोणी क्रेडिट कार्डचा शोध लावला, तो जर का मला सापडला ना, हां, तर त्याला मी थँक्यू म्हणेन, कारण की बायकांना देता येतं ना क्रेडिट थँक्स, कार्ड. युअर वेलकम. येस. कधी प्रथाचं मेन्सवेअर उघडलं तर मी हां. तुला दाखवेन. ठीक चल. आहे, तेव्हा पण तूच घे. बाय. मला माहिती आहे काय वाटतं, की 2 गोष्टी दागिना असतात, एक पुरुषांसाठी एक स्त्रियांसाठी. पुरुषांचा दागिना म्हणजे दाढी, कारण पुरुष दिसतो ना, आणि बायकांचा दागिना म्हणजे खरं तर साडी. हे मला इथं आल्यावर जाणवलं. सो
सो मला असं वाटतंय की सगळ्या मुलांसाठी हा माझा मेसेज आहे, पुरुषांसाठी, की तुमच्या बरोबर जी व्यक्ती आहे तिच्या प्रेमासाठी तुम्ही या, साडी शॉपिंगमध्ये पार्टिसिपेट करा. तुम्हालाही त्यातलं थोडं थोडं कळायला लागेल आणि तुम्हाला पण ती प्रोसेस नक्की एन्जॉय होईल. तुम्हाला हे आमचे एपिसोड्स कसे वाटतात हे आम्हाला नक्की कळवा. साडी पसंतीच्या मागे काय काय घडतं, तुमच्या घरी काही घडलेले प्रसंग असतील, तुमच्या लग्नाच्या वेळेस काही घडलेले प्रसंग असतील तर तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा आणि प्रथाच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.